नमस्कार. हॅलो डॉक्टरमध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपला सहभागही आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. फोन करून आपण या कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात. प्रेक्षको, काही दिवसांपूर्वी साधारण 75 वर्षाच्या आजी क्लिनिकमध्ये आल्या होत्या आणि त्यांचे 7-8 वर्षाची अगदी गुडघेदुखी त्यांनी अगदी इत्थंभूत सांगितली आणि त्यानंतर इतकेही सांगितले की आम्ही पेनकिलर घेतले की वेदनाक्षामक गोळ्या घेतल्या, इंजेक्शन घेतले डॉक्टर, पण आता डॉक्टरांनी मला सांधे रोपणाचा सल्ला दिलाय. थोडक्यातच वय बघता आणि त्याविषयीची असलेली जनजागृती कमी असल्यामुळे त्या आजाराविषयी आणि त्या उपचाराविषयी त्यांच्यामध्ये संदिग्धता होती. मुळातच हा आजार काय आहे, संधिवात म्हणजे काय, तो आजार जर वाढला तर पुढे सांधे रोपणाची शस्त्रक्रिया का करावी लागते, या सगळ्यांवर जनजागृती करण्याची गरज आहे. म्हणूनच खास आपण आजचा विषय निवडला आहे संधिवात आणि आधुनिक उपचार. अर्थातच यावर आपल्याला आज मार्गदर्शन करतील आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर अभिजित तांबारे. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टरमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते. डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर अभिजित तांबारे हे लोकमान्य हॉस्पिटलच्या अस्थिरोग टीम मधील प्रमुख सांधेरोपण तज्ञ आहेत. औंध येथील लोकमान्य हॉस्पिटलचे डॉक्टर अभिजित तांबारे हे इन्चार्ज आहेत. 15 वर्षांहून अधिक काळचा समृद्ध असा अनुभव डॉक्टरांकडे आहे. विशेष म्हणजे 500हून अधिक अपघातग्रस्त व इतर अस्थिरुग्णांवर उपचार व प्राण वाचवण्याचे डॉक्टर अभिजित तांबारे यांच्या प्रयत्नातून हे सगळे यशस्वी सार्थ झालेले आहेत. प्रेक्षको, मुळातच जेव्हा आपल्याला आपण म्हणतो की अस्थिरोग तज्ञ आपल्याकडे आलेले आहेत तेव्हा आपल्याला आठवतं की नक्की सांधेदुखी किंवा सांधेरोपण याविषयी डॉक्टर आपल्याला काय सांगता आहेत, याच्यासाठी उपचार करण्याची गरज आहे का, शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे का, या सगळ्यांविषयी तुमच्या मनात प्रश्न येत असतील ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्यात. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24908050 24988050. कार्यक्रमातला आपण सुरुवात करणारच आहोत, पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना एक नम्र विनंती अशी आहे की आपण जेव्हा फोन करतात तेव्हा आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येतो. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. डॉक्टर, आज आपण संधिवात विषय घेतलेला आहे. मुळात संधिवात म्हणजे काय, हे काय सांगणार? संधिवात म्हणजे सांध्याचा विकार जो की आपण वयामानानुसार प्रत्येक व्यक्तीला होऊ शकतो. सांध्याची जेव्हा जेव्हा झीज होत जाते ती कुठल्याही वयामध्ये जरी झाली तर त्याला संधिवात असे म्हणतात. आपण संधिवात म्हणजे काय आणि कशा पद्धतीने होतो याच्यासाठी आपण एक व्हिडिओ बघूयात. म्हणजे नक्कीच हा आजारच सुरुवात कशी होते आपल्या शरीरात आणि तिथून तो आजार कसा वाढतो हेही आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओद्वारेच आपण बघूया संधिवात म्हणजे काय. नक्कीच डॉक्टर, काय सांगा? संधिवात म्हणजे जिथे दोन हाड एकत्र येतात तिथे जो सांधा तयार होतो त्याच्यामध्ये होणारा हा आजार आहे. जसे आपण हे आता व्हिडिओमध्ये पाहू शकतो की हा गुडघ्याचा सांधा आहे, जिथे मांडीचा हाड तसंच नडगीचा हाड आणि वाटी हे एकत्र येऊन इथे हा सांधा तयार झालेला आहे. या सांध्यामध्ये चालत असताना आपल्याला जे सांध्यावरचं आवरण असतं जे गुळगुळीत असतं त्याला आपण कार्टिलेज म्हणतो व ते कार्टिलेजला आतमध्ये वंगणसारखं काम करणारं सायनोव्हियल फ्लुइड असते की जे त्याच्यामधलं घर्षण कमी करते. त्याच्यावरचं जे आवरण असतं त्याला आपण कॅप्सूल असे म्हणतो. अशा पद्धतीने हा सांधा तयार होतो. परंतु हा सांधा जसं जसं वय वाढेल किंवा त्याच्यावर ज्या पद्धतीने आजार घडला किंवा त्याला मार लागला तर त्याच्यामध्ये आजार निर्माण होऊन त्याची घर्षण प्रक्रिया सुरू होते. आता आपण पाहू शकता की त्याच्यावरचे जे गुळगुळीत कार्टिलेज आहे ते खराब झालेले आहे व ते खराब झाल्यामुळे जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्याला दुखायला लागते, सूज येऊ शकते, पायाची हालचाल कमी होऊन जाते. हे संधिवाताचे लक्षणे आहेत व ज्याच्यामुळे आपली हालचाल कमी झाल्यामुळे आपण बाकी आजारांनाही आपण आमंत्रण देऊ शकतो. तर हे मूळ संधिवाताचं कारण आहे. संधिवात याला आपण म्हणू शकतो. डॉक्टर, आता या व्हिडिओद्वारेही आपल्याला कळतं आहे की जेव्हा संधिवात तुम्ही आपण गुडघ्याची जे सांधा आहे तो दाखवलेला आहे, पण कुठल्या सांध्यांना हा आजार जास्त होतो? संधिवात हा सांधे असेल तिथे आपण संधिवात आहे होऊ शकतो असे म्हटलं तरी काही चुकीचे नाहीये. म्हणजे जसे की संधिवात हा मनगटातही होऊ शकतो, कोपऱ्यामध्ये होऊ शकतो, खांद्याला होऊ शकतो,
खुब्यालाही होऊ शकतो, परंतु आपण सर्वात सामान्यपणे पाहणाऱ्यावर सर्वात कॉमन असा आजार जो आपण पाहतो तो गुडघ्यामध्ये पाहतो, कारण गुडघ्यावरच सर्वात जास्त हालचाल होत राहते व त्याच्यावर सर्वात जास्त ताण पडत राहतो. त्यामुळे वय जसं जसं वाढत जातं तसं संधिवात हा आपल्याला मेनली गुडघ्यात अनुभवायला मिळतो. परंतु बाकीच्या काही आजारामध्ये जसे की अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस किंवा मग गाऊट ह्या आजारामध्ये बाकीचे सांधे सुद्धा ते पण समावेश होतो. जसं की खुब्यामधला होतो जो की अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस मध्ये पाहायला भेटतो. गाऊट या आर्थरायटिस, गाऊट मध्ये आपल्याला पायामधले सांधे सुद्धा, तळपायाच्या सांध्यांच्या मध्ये सुद्धा वाद झालेला आपण पाहू शकतो. या पद्धतीने जर आपल्याला ऍक्सिडेंट वगैरे झालेला असेल कुठल्याही हाडामध्ये तर त्याच्या आजूबाजूच्या सांध्यांना सुद्धा संधिवात होण्याचे चान्सेस असतात, कारण त्याचे जे नॉर्मल हे आहे ते बदलून त्याच्यावर ताण पडल्यामुळे ते झीज वाढायला लागते व यामुळे संधिवात होतो. नक्कीच. आणि हे सांधेदुखी किंवा संधिवात म्हणजे काय, त्यामागची कारणं काय, सगळं डॉक्टर आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं. पण आपल्याला एक फोन आलेला आहे. प्रज्वल बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार प्रज्वलजी. हा, माझी आईची तिला संधिवाताचा त्रास होतोय, आता उपाय काय आहे का? संधिवात कुठला आहे हे कळालं तर आपल्याला त्याच्यावर उपाय सांगू शकतो. म्हणजे त्या गुडघ्याला गुडघ्याचा संधिवात हा आपण त्याच्या ज्या स्टेजमध्ये आहे, किती तो गुडघा झिजलेला आहे याच्यानुसार आपली ट्रीटमेंट ठरत असते. गुडघा जास्त प्रमाणात असेल तर त्याला आपल्याला शस्त्रक्रिया असते, परंतु प्रत्येक संधिवाताला शस्त्रक्रिया लागते असं काही नाही. आम्ही लोकमान्य हॉस्पिटल इथे बिना शस्त्रक्रियेच्याही बरेचसे पेशंट दुरुस्त करतो. त्यामुळे जर आपल्याला संधिवात हा कुठल्या स्टेजमध्ये आहे हे जर माहिती पडलं तर त्यासाठी आपल्याला त्या पद्धतीची ट्रीटमेंट देता येते. पण त्यासाठी एकदा तुम्हाला तपासण्या करून घ्याव्या लागतील. तपासण्यांमध्ये जर लवकर म्हणजे अर्ली स्टेजमध्ये असेल तर मग आपल्याला हा व्यायाम आणि गोळ्या औषधांनी सुद्धा आपण बरा करू शकतो, असा माझा सल्ला राहील. नक्कीच. आणि डॉक्टर, मुळातच हे जेव्हा सगळे आजार येतात तेव्हा प्रत्येक जण आपले घरगुती उपचार आधी सुरुवात करतात आणि मग अगदी जेव्हा असह्य होतं तेव्हा डॉक्टरांकडे जातात. हे आजाराची कारणं अनेक आहे, प्रत्येकासाठी वेगवेगळी असली तरी आपण काय सांगणार आहात? सध्याच्या जीवनशैलीमुळे काय हे आजार वाढतायत का? संधिवात हा आपण पाहू शकतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं तर शेतीप्रधान देश असल्यामुळे गावामध्ये जे लोक आहेत ते शेतामध्ये काम करतात. जड वस्तू उचलणे किंवा मग ओबडधोबड रस्त्यांवर चालणे, शेतात काम करणे, या सर्व गोष्टींमुळे आपल्या गुडघ्यांवर, बाकीच्या सांध्यांवर पण जास्त झीज होऊन त्यानुसार संधिवात होण्याचे चान्सेस किंवा संधिवात होणे आपण टाळू शकत नाही. तर तसंच शहरी भागामध्ये आपण जे सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो की ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत किंवा बँकेत काम करणारे आहेत जे बसून काम करतात, त्यांना पण त्यांची हालचाल कमी होत असल्यामुळे सुद्धा त्यांना संधिवात होण्याचे किंवा हाडांचे आजार, सांध्याचे आजार होण्याचे आपण फार कॉमनली पाहू शकतो. तर आजकालच्या जीवनशैलीमुळे तसेच ग्रामीण भाग तसेच शहरी भाग याच्यामधले कारणं जरी वेगळे असतील तरी शेवटी आपला सांधा हा त्याच्यामुळे किंवा हाड त्याच्यामुळे खराब होणे किंवा त्यांना व्याधी होणे हे आपण पाहू शकतो. म्हणजे थोडक्यात ही जी व्याधी आहे ही कुठल्याही वयात होऊ शकते जर तुम्ही त्या सांध्यांची काळजी नाही घेतली तर. डॉक्टर, ही सांध्यांची काळजी तर घेणं खूप गरजेचं आहे, पण हा आजार ओळखायचा कसा, याचे काही स्टेजेस आहेत का? संधिवात जर आपण पाहिला तर आपण पहिले संधिवात हा कशामुळे होतो हे थोडक्यात जर समजून घेऊयात, कारण त्याची कारणे काय आहेत हे कळाल्याशिवाय आपल्याला हे समजू शकणार नाही की संधिवात आपण कसा टाळू शकतो. तर आपण पहिले एका व्हिडिओद्वारे आपण संधिवाताचे कारणे समजून घेऊयात. आता हा एक व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये आपण संधिवाताचे कारणे पाहू शकतो. त्याच्यामध्ये जर आपण हे नॉर्मली पाहिलं त्यानुसार हा गुडघ्यामध्ये जो वंगण आहे
किंवा आपण त्याला लुब्रिकेट किंवा सायनोवियल फ्लुइड असं म्हणतो, त्याची कमी झाल्यामुळे त्याच्यामधली झीज वाढल्यामुळे आपण तिथली त्याची कारणं आहेत डॉक्टर, अगदी योग्य पद्धतीने आम्हाला तुम्ही व्हिडिओद्वारे दाखवलेली आहेत. आता डॉक्टर एवढं तुम्ही याचे स्टेजेसही आम्हाला सांगणार का, की काय स्टेजेसमध्ये कुठला आपल्याला संधिवात आहे, कसं ओळखता येईल? संधिवात हा आपण क्लिनिकल भाषेमध्ये 4 स्टेजमध्ये पाहतो, परंतु मी आज सामान्य व्यक्तीच्या समजेल या पद्धतीने आपण हा 3 स्टेजमध्ये मांडूयात. त्याच्यामध्ये आपण 3 स्टेजेसमध्ये माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. माइल्ड म्हणजे एकदम सुरुवात, त्याच्यानंतर थोडेसे वाढल्यानंतर मॉडरेट ह्या स्टेजमध्ये, आणि जास्त प्रमाणात झाल्यामुळे जे की सिव्हिअर आपण असं म्हणू शकतो. आपण आणखीन एक व्हिडिओ बघूयात की ज्याच्यामध्ये तुम्हाला हा संधिवाताचे वेगवेगळ्या स्टेजेस बघायला भेटतील. बरोबर आहे, आणि याद्वारे आपल्याला कळू शकतो डॉक्टर, काय सांगणार? आता आपण जर पाहिलं की हे जे 3 प्रकारचे संधिवात आहे, जे की आपण प्रामुख्याने गुडघ्यामध्ये आपण ह्याचे स्टेजेस पाहणार आहेत, तर त्याच्यामध्ये हे मांडीचं हाड आणि नडगीचं हाड तसेच वाटी ह्याच्यामधलं जे आवरण आहे आणि त्याच्यामधलं जे वंगण आहे हे कमी झाल्यामुळे जो संधिवात होतो, त्याच्यामुळे पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला जे की आपण माइल्ड स्टेज असं म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्या दोन्ही मांडी आणि नडगीच्या हाडामधला गॅप कमी व्हायला लागतो. जेव्हा गॅप कमी होतो त्यावेळेस तो एकमेकांवर झिजायचे चान्सेस वाढलेले असतात. त्याच्यामध्ये त्याच्यावरचं जे कार्टिलेज आहे, जे की आपण आवरण आहे, त्याचा स्मूथनेस, तो जो गुळगुळीतपणा कमी व्हायला लागतो. आतमधले जे लुब्रिकंट आहे की जे आपण वंगण असं म्हणतो, ते पण आपण त्याचंही प्रमाण कमी व्हायला लागते. त्याच्यामुळे तिथले त्याच्यावरचं आवरण खराब होत गेल्यामुळे ते तुम्हाला हळूहळू या स्टेजेसमध्ये दिसेल. जसं की आता माइल्ड ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये आपण पाहतो की ते कार्टिलेज जे आहे ते मांडीच्या हाडाच्या साईडला ते थोडंसं कमी प्रमाणात खराब झालेलं दिसेल. तसंच त्याच्या आजूबाजूला हाडाची हाड वाढू शकतं, त्याला आपण स्पर असं म्हणतात, बोनी स्पर या पद्धतीने इंग्लिशमध्ये म्हणतो. हे वाढलेले हाड आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो. तर हे फर्स्ट स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फर्स्ट स्टेज ऑस्टिओआर्थरायटिस हा जो प्रकार आहे की याच्यामध्ये आपल्याला जर फक्त पेन आणि सूज ह्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, तर त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट सुद्धा आपण घेतली तर हा संधिवात आपण कमी करू शकतो. तर दुसरी स्टेज आहे की जे मॉडरेट ऑस्टिओआर्थरायटिस आपण जो आता पाहतो आहे तो. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की मॉडरेट ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये ते जे प्रमाण आहे की गुळगुळीत जे आवरण आहे ते आणखीन खराब झालेलं दिसेल. त्यानंतर जे छोटे छोटे हाडाचे स्पर आहेत ते सुद्धा वाढलेले दिसतील आपल्याला. आणि तसंच जे 2 हाडांमध्ये जी कुर्ची असते की जे शॉक ऑब्झर्वरचं काम करत असते ती पूर्णपणे खराब झाल्यामुळे त्याच्यामुळे त्याच्या खालचं जे बोन आहे ते हळूहळू दिसायला सुरुवात होतं किंवा एक्सपोज व्हायला सुरुवात होते. ह्या स्टेजेसमध्ये त्याचे छोटे छोटे पार्टिकल्स किंवा केमिकल्स आपण असं म्हणू शकतो जे रिलीज होऊन आतमध्ये वेगवेगळे रसायने तयार करून हा पेशंटला त्रास वाढवण्याचेच काम करतात. त्याच्यामध्ये पेशंटला आणखीन जास्त प्रमाणात त्रास वाढतो. हे छोटे पार्टिकल्स लूज बॉडी किंवा आतमध्ये फॉरेन बॉडी सारखे ऍक्ट होऊन आपले जे कार्टिलेजचं किंवा आपलं जे आवरण आहे ते खराब करायचं प्रमाण आणखीन जास्त प्रमाणात वाढत जातं. म्हणजे आपण जेव्हा मॉडरेट ऑस्टिओआर्थरायटिस किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये येतो, त्या दुसऱ्या स्टेजमध्ये आल्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्याचे चान्सेस फार जास्त लवकर असतात. कारण जर आपण ती काळजी नाही घेतली तर त्याच्यामध्ये जे रिॲक्शन होत राहते जॉईंटमध्ये, त्या रिॲक्शनमुळे हा आजार वाढतच जातो आणि हा 3rd स्टेजमध्ये पोहोचल्यानंतर आपल्याला ऑपरेशन शिवाय पर्याय राहत नाही. आता आपण 3rd स्टेजमध्ये जर पाहिलं तर हा पूर्ण सांधा खराब झालेला आहे. त्याच्यामध्ये पूर्णचे पूर्ण त्याचे स्पर्स सर्व बाजूने दिसतील. त्याच्यानंतर त्याचे कार्टिलेज पूर्ण डॅमेज झालेलं असेल. आतमध्ये जे लूज बॉडीज किंवा डिजनरेटेड मटेरियल जे आहे त्याच्यामुळे केमिकल रिॲक्शन्स वगैरे होऊन त्याच्यामध्ये सूज वाढायचं प्रमाण जास्त होत जातं. त्याच पद्धतीने हालचाल कमी होते. हालचाल कमी होण्याचं प्रामुख्याने कारण असतं सूज बरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे पेशंटला जो पेन होत होतो, जो त्रास होतो, त्या त्रास होत असल्यामुळे पेशंट हा
बिलकुल चालू चालू नाही. शकत नाही. ह्या स्टेजला मात्र आपल्याला नी रिप्लेसमेंट तर आपल्यालाही कळालं असेल की खरंच हालचाल करताना गुडघ्याची किंवा इतरही नांद्यांची जी काय हालचाल होते त्याच्यामध्ये आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पण जरी तो आजार वाढला तरी तो वाढू न देता त्याच्यावर त्याच वेळेला उपचार करणं गरजेचं आहे. प्रेक्षको, अजून आपल्याला समजून घ्यायचं आहे की ही शस्त्रक्रिया कशी केली जाते, सांधेरोपण का करावं लागतं, या सगळ्यांवर आपण माहिती देणारच आहोत. आणि ही माहिती देणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. प्रेक्षको, आपल्याला आता डॉक्टरांनी कारणं सांगितलेली आहेत. डॉक्टर, संधिवात म्हटलं की असं आपल्याला वाटतं की एक वय झाल्यानंतर येतो तो आजार, पण हे खरं आहे का? संधिवात आणि वय याचं आपण जर गणित जुळवायला गेलो तर तसं ते बरोबर आहे, परंतु हे प्रमाण आजच्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये बदलत चाललेलं आहे. अच्छा. कारण आजकालची लाईफस्टाईल जी आहे ती फार बदलत चाललेली आहे. कारण आपण वाहनाने प्रवास करतो, चालणं कमी होतं आपलं, एक्सरसाइज व्यायाम कमी होत राहतात. तसेच पौष्टिक आहार कुठल्या पद्धतीचा घ्यावा याचे सुद्धा लोकांना माहिती करून घेणं गरजेचं झालेलं आहे. जे मी मगाशी म्हटलं त्यानुसार सेडेंटरी लाईफस्टाईल, जे की बसून काम करणे, दिवसभर रात्रभर काम करणे, व्यवस्थित वेळेवर जेवण न करणे, तसंच व्यवस्थित झोप न घेणे, या सर्व गोष्टी सुद्धा आपल्याला आपल्या शरीरावर परिणाम करू शकतात. तसंच जसं शरीरावर परिणाम होतो तसंच हाडांवर तसंच सांध्यांवरही परिणाम होत राहतो. त्यामुळे जर हा प्रश्न जर तुम्ही विचारला की वयाचा आणि याचा काही संबंध आहे का, तर पूर्वी आपण हा ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात जो आहे तो वयस्कर लोकांमध्ये आपण पाहत होतो, परंतु आता आपण हा तरुण लोकांमध्ये सुद्धा पाहू शकतो. जर उदाहरण द्यायचं असेल तर आपण 18 किंवा 20 वर्षाच्या लोकांमध्ये सुद्धा खोब्याचे संधिवात किंवा गुडघ्याचे संधिवात हे झालेले पाहून त्यांचे सुद्धा ऑपरेशन करण्याची वेळ आलेली आहे. नक्कीच. म्हणजे जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमुळे वयोमान आपण फार लवकर आणलेलं आहे आणि तेच गणित चुकतंय, तेही आपल्याला सुधारायचं. डॉक्टर, एक फोन आलेला आहे. शिवानंद बोलतायत आपल्याशी कर्नाटक इथून. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. शिवानंद वैशाल बोलतो निपाणी. आणि माझा प्रश्न असा आहे, मी एक ड्रायव्हिंगचं काम करतोय मॅडम. मी इकडे तिकडे ड्रायव्हिंग करण्यासाठी फिरावं लागतो मला गाडी घेऊन. आणि आता गेली 2 महिना झाले एकच गुडघ्याचे पाय दुखत आहे मॅडम. नेहमी म्हणजे कवा काय नव्हतं अगोदर, पण सध्या आता हे 2 महिने झाले गुडघ्याच्या दुखण्याचे काम दुखणं फार वाढलेलं आहे मॅडम. बरं, कुठला गुडघा दुखतोय, उजवा की डावा? डावा बाजूचा मॅडम. डावा गुडघा. बरं, आपलं वय किती? 46. डॉक्टर, अजून काही विचारायचं आहे? तुम्हाला कधी मार लागला होता त्या गुडघ्याला? नाही साहेब, कधी काही नाही, पण अचानक आता गेली 2 महिने झालं सुरू झाले. आणि किती वर्ष झालं तुम्ही ड्रायव्हिंग करता? 5 वर्ष झाले. बर, माझा असा सल्ला राहील की गुडघा जर दुखत असेल आणि तुमचं वय फार नाहीये तरी एकदा तुमचे जे हाडाचे तज्ञ असतील त्यांना एकदा दाखवून घ्या. कारण जर आतमध्ये जे गुडघ्यांच्या मध्ये जे शॉक ऑब्झर्वर सारखं काम करणाऱ्या खुर्च्या असतात त्यालाही कधी कधी ताण पडून ते फाटू शकतात किंवा त्याला सूज येऊ शकते. तर अशा स्टेजमध्ये आपल्याला डॉक्टर तुम्हाला प्रॉपर सल्ला देऊन कदाचित हे तुमचे गोळ्या औषधाने हे व्यवस्थित होऊ शकतं, परंतु त्याला रिझल्ट जर नाही मिळाला तर कदाचित पुढचा MRI वगैरे पण काढून त्या MRIच्या रिपोर्ट्सनुसार त्याची पूर्ण ट्रीटमेंट करू शकतात. ह्याला पूर्ण रिझल्ट मिळू शकतात, फक्त तुम्ही वेळेत डॉक्टरांना दाखवलं तर बरं पडेल. महिने अंगावर काढू नये, वेळच्या वेळी डॉक्टरांना दाखवलेलं बरं पडेल. नक्कीच. आणि शिवानंद जी ड्रायव्हर आहेत त्याच्यामुळे त्यांनाही त्यांची जेव्हा काम करावं लागतं तेव्हा अशा वेळेला सांधे सुद्धा सर तितकेच बळकट असणं खूप गरजेचं आहे. ते कुठल्या स्टेजला आहे हे सुद्धा ओळखणं गरजेचं असतं. डॉक्टर, जसा यांचा प्रश्न आला की 2-2.5 महिन्यापासून सांधे दुखी होते, आता कुठलाही जेव्हा सांधा किंवा कुठलाही जॉईंट जेव्हा दुखायला लागतो तो ते पुढे संधिवात होईपर्यंत हा मधला जो टप्पा आहे हा फार मोठा असतो. तर तुम्हाला असं जाणवतं का की लोक टाळाटाळ करतात अगदी उपचार घेण्याकडे सुद्धा, आणि त्यामुळे हा आजार जास्त बळावतो? हा प्रश्न जो आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही इनडायरेक्टली मला असं विचारताय की लोक जेव्हा
ऍडव्हान्स स्टेजमध्ये येतात आणि डायरेक्ट डॉक्टरांना भेटतात, त्यावेळेस डॉक्टर त्यांना जेव्हा ऑपरेशनचा सल्ला देतो अगदी बरोबर. तेव्हा लोकांना असं वाटतं की डॉक्टर डायरेक्ट ऑपरेशन का करतात. हो. तर हे जर टाळायचं असेल तर सांधिवात होण्यासाठी काही महिने काही वर्ष पण लागू शकतात. वेळच्या वेळी जर डॉक्टरांचा सल्ला घेतला, डॉक्टरांचा सल्ला घेण्यापासून जर आपण घाबरलो नाही किंवा मागे नाही राहिलो तर 100% हा वेळीच आपण आजार थांबवू शकतो किंवा आपण ह्या आजाराचं ग्रॅव्हिटी आहे किंवा त्याचा आजार जो वाढायचं प्रमाण आहे ते आपण कमी करू शकतो, जे की 5, 10, 15, 20 वर्ष आपण पुढे ढकलू शकतो, की ज्याचा फायदा असा होऊ शकतो की कदाचित त्या काळानंतर तुम्हाला ऑपरेशनची गरज पण लागू शकणार नाही. परंतु जर वेळेत तुम्ही डॉक्टरांना दाखवलं नाही, जसं की आताच्या गृहस्थांनी 2-2.5 महिने त्रास होतोय तरीही डॉक्टरांचा सल्ला घेतलेला नाही, तर आतमध्ये जो काही आजार आहे तो वाढत जाईल. मग काही महिन्यानंतर हा आजार हा माइल्ड ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये कन्वर्ट होऊन त्याचं प्रमाण वाढत वाढत अशा पद्धतीने अंगावर काढल्यामुळे अशा पेशंट हे लवकर झीज झाल्यामुळे ऑपरेशन करायची वेळ येऊ शकते. तर माझा असा सल्ला राहील की जर गुडघ्याला त्रास आहे, गुडघा दुखत आहे, गुडघ्याला सूज आहे, ह्या फक्त 3 गोष्टी की दुखणे, सूज येणे आणि हालचाल कमी होणे, याच्यापैकी कुठलाही त्रास असेल तर पहिल्या जाऊन आपल्या अस्थिरोग तज्ञांना दाखवून घ्यावे, की ज्याच्यामुळे ते जर संधिवात हा पहिल्या स्टेजमध्ये असेल किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असेल तर त्याचं प्रमाण कमी करू शकतात. त्याच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत जे की आता सांगितल्यात. तर विना ऑपरेशननीही संधिवात हा बरा होऊ शकतो किंवा संधिवात लास्ट स्टेजमध्ये जाण्याच्या आधी आपण तो कित्येक वर्ष पुढे ढकलू शकतो, हे पण प्रेक्षकांना किंवा सर्व पेशंटला माहिती असणं गरजेचं आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जर हवी असेल तर आपण त्यानुसार सुद्धा आपण डॉक्टरांना तुमच्या विचारू शकता किंवा याच्यामध्ये ट्रीटमेंट जर थोडक्यात सांगायची राहिली तर पहिल्या स्टेजमध्ये जे की आपण माइल्ड ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, याच्यामध्ये आपल्याला संधिवात हा कैक वर्ष पुढे ढकलता येऊ शकतो किंवा तरुण लोकांमध्ये जर हा प्रकार झालेला असेल की ज्याच्यामध्ये कार्टिलेजचं फक्त प्रमाण थोडीशी झीज झालेली असते, जे आपण हे पूर्णपणे बरं पण करू शकतो. ज्याच्यामध्ये मॉडर्न मेडिसिनमध्ये सुद्धा आपण काही ट्रीटमेंट आहेत की जे माइल्ड ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये किंवा पहिल्या स्टेज ऑफ ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये आपण पेशंटचा त्रास कमी करून तो पूर्ववत करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याच्यामध्ये पहिली ट्रीटमेंट म्हणजे पेशंटला डॉक्टर हे काही मेडिसिन्स लिहून देतात, त्याचा काही दिवसांचा कोर्स असतो, पेशंटची सूज कमी होते, दुखायचं कमी होते, त्याच्यानंतर परत डॉक्टरांना जाऊन भेटावे की ज्याच्यानंतर मग फिजिओथेरपी किंवा व्यायाम ज्याच्यामुळे की तिथला रक्तपुरवठा वाढवून ते कार्टिलेज पहिल्यासारखे रिजनरेट होण्याचे चान्सेस असतील तर त्यानुसारही व्यायाम आणि ह्या गोष्टी होऊ शकतात. आजूबाजूचे स्नायू जे आहेत ते सुद्धा आपण त्यात ताकद निर्माण करून ते डेव्हलप करून हाडांमध्ये स्ट्रेंथ वाढवून सुद्धा आपण संधिवाताचं प्रमाण हे कमी करू शकतो किंवा त्याची काही वर्षापर्यंत ते आपण पुढे ढकलू शकतो. हे माइल्ड ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये पाहायला मिळतं. तसंच जर मॉडरेट ऑस्टिओआर्थरायटिस किंवा पुढच्या स्टेजमध्ये गेल्यानंतर आपण दुर्बिणीद्वारे फक्त 1 टाकेच्या शस्त्रक्रियेमध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी करू शकतो. तसेच काही पेशंटमध्ये आपण गुडघ्यांमध्ये इंजेक्शन देऊ शकतो, ज्याच्यामुळे आपण इंजेक्शन दिल्यामुळे त्यातली सूज कमी होते. सूज आणि दुखणे कमी झाल्यानंतर पेशंट परत फिजिओथेरपी करू शकतो. फिजिओथेरपीने परत बळकटपणा हाडांमध्ये स्नायूंमध्ये वाढल्यानंतर पेशंट नॉर्मल लाईफ कित्येक वर्ष जगू शकतो. त्याला ऑपरेशन कित्येक वर्ष पुढे ढकलता येते, काही काही वेळा टाळता सुद्धा येऊ शकते. त्याचप्रमाणे जर आतमधली झीज, खुर्च्यांची झीज, कार्टिलेजची झीज जर जास्त प्रमाणात झालेली असेल तर 1 किंवा 2 टाक्याच्या ऑपरेशन मध्ये सुद्धा, एक दुर्बिणीचं ऑपरेशन आहे ज्याला आपण आर्थ्रोस्कोपी असं म्हणतो, त्याने सुद्धा आपण पेशंटचा त्रास कमी करू शकतो आणि तो त्रास कमी झाल्यानंतर पेशंट हा पूर्ववत पहिल्यासारखा लाईफस्टाईल जगू शकतो. त्यामुळे माझा असा सल्ला राहील की पेशंटनी जर त्रास होत असताना, जर काही कारण नसताना गुडघा दुखतोय किंवा कुठलाही सांधा जर दुखत असेल तर वेळच्या वेळी डॉक्टरांना दाखवावं. त्यांना 1, 2, 3 फॉलोअप किंवा 2-3 वेळा भेटल्यानंतर त्या पद्धतीची फिजिओथेरपी केल्यानंतर जोपर्यंत पेशंट पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत डॉक्टरांकडे जाऊन त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती घ्यावी आणि तो व्यायाम मात्र लगेच सोडू नये. व्यायाम हा कैक वर्ष करावा आणि फॉलोअपला आपण डॉक्टरांना पूर्णपणे विचारावं की याला किती दिवस लागू शकतात, हे व्यायाम किती वर्ष करायला पाहिजे, कायमस्वरूपी करायला पाहिजे का, आणि नाही केलं तर त्यांनी मला कधीपर्यंत किंवा केव्हापर्यंत हा त्रास
परत जाणवू शकतो. परत याने नक्कीच पेशंटचा फायदा होईल. नक्कीच डॉक्टर, खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यात व्यायाम हा खूप गरजेचा आहे. शस्त्रक्रिया करण्याच्या आधी व्यायाम हा खूप गरजेचा आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. संजय बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार संजयजी. नमस्कार. नमस्कार. माझे गुडघे दुखतात, उठता येत नाही, बसता येत नाही. उठता येत नाही, बसता येत नाही. हा हा. आपलं वय काय? माझं वय आता 49 रनिंग आहे. 49. 49 रनिंग आहे. 49 रनिंग. बरं. कधीपासून हा त्रास आहे तुम्हाला? हा त्रास मला पहिला 1 वर्षापूर्वी याचा पाहायला घालतो. आता गुडघ्याने उठता येत नाही, बसता येत नाही, पूर्ण टॉयलेटच्या खाली बसता येत नाही. माझा असा सल्ला राहील तुम्हाला की तुम्ही धन्यवाद, तुमचं उत्तर डॉक्टर सांगतायत. तुम्ही एकदा तुमच्या अस्थिरोग तज्ञांना दाखवून किंवा तुमचे जनरल फिजिशियन जे फॅमिली फिजिशियन असतील, जे घरगुती जे डॉक्टर असतील, त्यांना तुम्ही दाखवून त्यांच्याकडून एकदा अस्थिरोग तज्ञांकडून भेटून एक्सरे करून घ्यावेत की ज्याच्यामुळे आता जो त्रास आहे, कारण तुमचं वय 50 मध्ये आहे, तर कदाचित ते नुकती सुरुवात असू शकते. तुमचे अस्थिरोग तुमच्या संधिवाताची सुरुवात असू शकते आणि जर सुरुवात असेल तर ह्या दरम्यान तुम्हाला औषध गोळ्या तसंच व्यायामाने सुद्धा चांगला फरक पडू शकतो. परंतु तुमचा हा पूर्ण सल्ला हा तुमचा जे अस्थिरोग तज्ञ असतील ते व्यवस्थित पद्धतीने तुमचे एक्सरे झाल्यानंतर तुम्हाला सांगू शकतील. तर एकदा डॉक्टरांना भेटावं हे योग्य पद्धतीने राहील असं मला वाटतं. नक्कीच. प्रेक्षको, इथे आपण वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, पण विश्रांतीनंतर आपण बघणार आहोत की सांधेरोपण शस्त्रक्रिया का करावी लागते आणि ते कधी त्याचे उपचार घ्यावे, कधी ट्रीटमेंट घ्यावी. भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर. डॉक्टर, काय सांगणार की कधी ऑपरेशन करावे, हा सल्ला का दिला जातो आणि कधी देतात? ऑपरेशनचा सल्ला हा पेशंटच्या तपासण्यांवर आणि कुठल्या स्टेजमध्ये आहे याच्यावर अवलंबून असतो. हा सल्ला देत असताना पेशंटचा त्रास आणि पेशंटला होणाऱ्या त्रासामुळे त्याच्या ज्या दैनंदिन ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कमी झाल्यामुळे त्याला पुढे होणारे प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी त्याची हालचाल चालू राहणे, त्याने चालणे, फिरणे, दररोजच्या घरातल्या गोष्टी करणे, या सर्व गोष्टींसाठी त्यांना गुडघ्याचा त्रास पूर्णपणे थांबला तर त्याने नक्कीच फायदा होतो. तर ऑपरेशनचा सल्ला हा मी पर्सनली जर सांगायला गेलो तर हा शेवटचा सल्ला राहतो. त्याआधी डॉक्टर जे तुम्हाला मेडिसिन्स देतात त्या पद्धतीने गुडघ्यात इंजेक्शन देतात, दुर्बिणीची शस्त्रक्रिया, या सगळ्याचा जर चान्सेस असतील की ह्या करूनही फरक पडत असेल तर तो आपण नक्की अवलंबावा, वेळच्या वेळी करून घ्यावा. त्याच्यामुळे जो आपण सर्वात लास्ट स्टेजमध्ये जे की आपण सिव्हिअर ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो त्या स्टेजमध्ये गेल्यानंतर जे की सांधेरोपण आहे, ते सांधेरोपण ही शेवटची शस्त्रक्रिया असते की ज्याच्यामुळे त्रास पूर्ण होतो. परंतु ती जेवढी आपण जास्त पुढे ढकलता येईल त्या पद्धतीने ते पेशंटलाही उपयोगाचा आहे आणि डॉक्टरांनाही त्याचा लाभ होतो. ज्याच्यामुळे रिपीट सर्जरी जर होणार असेल तर तो काळ पण आपल्याला कमी करता येतो, टाळता येतो. तर सल्ला हा स्टेज वाईज राहतो, कुठल्या स्टेजमध्ये पेशंट आहे त्यानुसार ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. तर आपण जेव्हा सिव्हिअर ऑस्टिओआर्थरायटिस जे की लास्ट स्टेज ऑफ ऑस्टिओआर्थरायटिस आपण म्हणतो, संधिवाताची शेवटची स्टेज आहे, त्यावेळेस आपण सांधे रोपण ही शस्त्रक्रिया करावी लागेल असा सल्ला तुमचे डॉक्टर नक्कीच तुम्हाला देतील. त्याच्यामध्ये सांधेरोपण मध्ये आपण वेगवेगळे प्रकार आहेत. नक्कीच डॉक्टर, थोडंसं तुम्हाला मध्ये थांबवते कारण हे प्रकारही आपल्याला जाणून घ्यायचे, कारण त्यानुसार सुद्धा खर्च वाढत असतो. तर आपण एक फोन घेऊया. अनिल जाधव बोलतायत आपल्याशी यवतमाळ इथून. नमस्कार अनिलजी. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा गुडघा मॅडम सुजून येतो जास्त. तुमचं वय किती? ऑपरेशन झालेलं आहे, ऍक्सिडेंट झाला होता. कसलं ऑपरेशन झालेलं? माझं वय 28 आहे मॅडम आणि ते 1 वर्ष झालं ऍक्सिडेंटला.
ते हड्डी काही जुळत नाही मॅडम ऑपरेशन नंतर, आणि गुडघ्याची सूज आतापर्यंत उतरली नाहीये. ओके. रॉड टाकले. हां, तर ॲक्सिडेंट नंतर डॉक्टरांनी कदाचित तिथे रॉड टाकला असेल किंवा प्लेट लावलेली असेल, जे की हाड जुळण्यासाठी आहे. तर 1 वर्ष झालं आणि हाड जुळत नाही आहे, तर मला वाटतं की प्रत्येक डॉक्टर तुम्हाला वेळच्या वेळी येऊन दाखवा असा सल्ला देतो. बरेचसे पेशंट वेळेवर जात नाहीत आणि नंतर मग हाड जुळले नाही ही कॉमन कंप्लेंट असते पेशंटची. तर माझा असा सल्ला राहील की तुम्ही तुमच्या ज्या डॉक्टरने ऑपरेशन केलं आहे त्यांना जाऊन दाखवावं. जर हाड जुळत नसेल तर त्याच्यासाठी वेगळी शस्त्रक्रिया असते. ती एक्सरे पाहिल्यानंतर तुमचे डॉक्टर व्यवस्थित सल्ला देऊ शकतात की ते तुमचे हाड का जुळत नाही. त्याचेही प्रकार असतात जे की तुमच्या डॉक्टरांना 100% माहिती असेल. त्यानुसार त्याच्यामध्ये जर आतमध्ये हाड टाकायचे किंवा मग आपण आता जी बोन म्हणून एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये ते तुम्हाला तिथे टाकल्यावर हाड जुळण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकर होते. तर योग्य ते प्रकारची शस्त्रक्रिया व त्याला लागणारं ज्या पद्धतीचे मेडिसिन्स आहेत किंवा काय वापर करावा लागेल तिथे हाड जुळण्यासाठी हे तुमचे डॉक्टर तुम्हाला नक्की एक्सरे बघितल्यानंतर व्यवस्थित सल्ला देतील आणि हाड जुळण्याची प्रक्रिया जेवढ्या लवकर जुळेल त्यानुसार तुम्हालाही त्याचा फायदा होईल. हाड जुळल्यानंतर मग कदाचित तुमच्या गुडघ्याची सूज वगैरे पण लगेच थांबून जाईल. नक्कीच. डॉक्टर, जेव्हा सांधेदुखी किंवा कुठलाही सांधा दुखायला लागतो तेव्हा जो व्यक्ती असेल किंवा ज्या कोणाला त्रास होतोय तो पहिल्यांदा मेडिकल स्टोअरमध्ये जातो आणि पेन किलर घेतले जातात आणि त्याही पलीकडे जाऊन ते स्वतःहून सुद्धा डॉक्टरांना सांगतात की डॉक्टर आम्हाला जो सांधा दुखतोय त्याच्यासाठी इंजेक्शन द्या. तर हे घेणं कितपत योग्य आहे? डॉक्टर म्हणून सल्ला देण्यापेक्षा एक सामान्य व्यक्ती म्हणून मी जर सल्ला दिला तर आमचा अभ्यास झालेला नसेल तर आम्ही सामान्य व्यक्तीसारखेच असतो. जेही कुठलाही काही डॉक्टर करत असेल तर तो पुस्तकांमध्ये दिल्यानुसार त्यानुसार त्याची ट्रीटमेंट ठरवत असतो. पुस्तकाच्या बाहेर जाऊन कुठलेही डॉक्टर काही सल्ला देत नाही. अगदी बरोबर. तर डॉक्टरांना त्याचं ज्ञान आहे त्याच्यामुळे तो त्या पद्धतीचा सल्ला देतो, त्या पद्धतीने प्रिस्क्रिप्शन लिहितो, त्यानुसार औषधं देतो. तर हे त्या आजाराचा जेव्हा पेशंटला बघितलेलं असतं त्यावेळेसचा आजार पाहून दिलेले प्रिस्क्रिप्शन असते किंवा मेडिसिन्स असतात. त्यानंतर डॉक्टर पुढच्या स्टेजला किंवा काही दिवसानंतर औषधं संपल्यानंतर येऊन दाखवण्याचाही सल्ला देतो, ज्याला आपण फॉलोअप म्हणतो. परंतु बरेचसे पेशंट काय करतात की जेव्हा पहिले मेडिसिन्सनी फरक पडला किंवा पेन किलरने फरक पडला तर ते वेळोवेळी मेडिकल स्टोअरमध्ये दाखवून ते घेत राहतात, ज्याला की आता कोर्टाने पण मान्यता दिलेली नाहीये. कोर्टानुसार हा गुन्हा आहे. तर ते सांगतात की तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रिस्क्रिप्शन घ्यावं आणि मेडिकल स्टोअरमध्येही तेच सांगितलेलं आहे. परंतु काही लोक त्या वेळोवेळी तेच प्रिस्क्रिप्शन वापरून वर्षानुवर्ष गोळ्या घेतल्यामुळे डेफिनेटली ह्या केमिकल्सचा किंवा ह्या औषधांचा त्यांच्या शरीरावर परिणाम व्हायला लागतो. त्यानुसार जरी त्यांचं तात्पुरतं दुखायचं कमी झालेलं असेल तरी आजार बरा होत नाही. दुखणे बरे होणे आणि आजार बरा होणे याच्यामध्ये फार फरक असतो. तुम्ही तात्पुरता विलाज करतायत, काही तासासाठी दुखणं थांबवतायत, परंतु त्याने तुमचा आजार बरा होत नाही. तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आणि हे वर्षानुवर्ष किंवा महिनोन्महिने गोळ्या न खाता तो वेळेत बंद करून जर त्याने फरक पडत नसेल त्याच्या पुढची ही ट्रीटमेंट असते. ती ट्रीटमेंट तुमच्या डॉक्टरांना नक्की माहिती असेल, त्यांना विचारून ती पुढची ट्रीटमेंट केल्याने तुम्हाला फरक यावा. माझा एवढाच सल्ला राहील की एक औषधाने फरक पडतो म्हणून वर्षानुवर्ष महिनोन्महिने ते औषध घेऊन आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम करून घेऊ नये. नक्कीच. आणि त्यामुळे औषध जेव्हा घेतो तेव्हा त्यामुळे तात्पुरतं दुखणं बंद होतं, तो आजार मात्र तसाच तुमच्या शरीरात असतो. डॉक्टर, एक फोन घेऊया. सुनील बोलतायत आपल्याशी कोल्हापूर इथून. नमस्कार सुनीलजी. हॅलो. हॅलो मॅडम, माझा पाठदुखीचा त्रास आहे गेली 10 वर्ष. अँकिलोजल स्पॉन्डिलायसिस आहे मला. अच्छा. आणि मी बरेच ठिकाणी दवाखान्यात दाखवलं वगैरे, पण त्याचं काय मॅडम सोल्युशन नाही झालं. बरं. आपलं वय किती आहे सुनील? माझं वय मॅडम 38 वर्ष. 38 वर्ष. बरं. काय काम करता आपण? काय नाही, आमचं फुलांचा व्यवसाय आहे. बरं. सुनील, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक वातेचा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुमचे मणक्याचे, खुब्याचे
तसेच बाकी सांधे पण वयामानानुसार त्याची काळजी न घेतल्यामुळे किंवा अनुवंशिकतेमुळे हे फ्रीज व्हायला लागतात, ती जाम व्हायला लागतात. तर त्यामुळे तुमची मणक्याची हालचाल कमी होते, खुब्याची हालचाल कमी होते आणि त्याला आर्थरायटिस म्हणजे वात, संधिवात होऊ शकतो. तर अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिसला मी माझ्या मतानुसार असा 100% हा विलाज नसतो. त्याला तुम्ही फक्त त्या वाताची काळजी ही फक्त तुम्ही व्यवस्थित व्यायाम करून तुमच्या त्या सांध्यांची हालचाल जास्तीत जास्त ठेवून वेळच्या वेळी तिथे निर्माण होणारी सूज, तिथे निर्माण होणारा त्रास कमी करण्यासाठी मेडिसिन्स घेऊन ते तुम्हाला जेवढं कंट्रोलमध्ये ठेवता येईल तेवढं ठेवणं गरजेचं असतं. कुठलाही वात हा कंट्रोलमध्ये राहिला आणि त्याचा तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्रास होत नसेल तर तो तुम्हाला आजार नसल्यासारखाच असतो. तर माझा असा सल्ला राहील की तुम्ही एखाद्या रुमॅटॉलॉजिस्टला भेटावे व त्याच्याकडून मेडिसिन्स घ्यावे व आजार तुमचा कंट्रोलमध्ये ठेवावा. त्याच पद्धतीने योगासने, फिजिओथेरपी या गोष्टी करून तुमच्या त्या सांध्यांची हालचाल जास्तीत जास्त ठेवावी की ज्याच्यामुळे जो स्टिफनेस किंवा तो जॉईंट फ्रीज होणे हा प्रकार कमी होईल आणि तुम्हाला त्रास कमी प्रमाणात राहील. बरोबर आहे. म्हणजे हा आजार डॉक्टर थोडक्यात 2 गोष्टींमुळे दिसतो. एक तर सांध्याचा अतिवापर करणं, सांध्याची अतिझीज होणं आणि एक सांध्याचा वापरच न करणं. म्हणजे दोघांमध्ये इतका फरक दिसतो की तुम्ही व्यायाम जे सांगता आहात ते व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. डॉक्टर, तपासण्या जेव्हा आपण सांगतो ना तेव्हा तपासण्यामध्ये बऱ्याच तपासण्या येतात आणि इथे तुम्ही आम्हाला खास कुठल्या तपासण्या सुचवाल? प्रत्येक आजाराच्या तपासण्या वेगवेगळ्या असतात. मी परत एकदा सांगेल की तुम्ही कुठल्याही तपासण्या मनाने करू नका. त्यासाठी तुम्ही तुमच्या अस्थिरोग तज्ञाचा, ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घ्यावा किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संधिवातामध्ये संधिवाताचे जे काही प्रकार आहेत जसं की आपण अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस आत्ताच्या पेशंटनी सांगितल्याप्रमाणे, तसेच गाऊट, रोमॅटॉइड आर्थरायटिस हे प्रकार आहेत. त्याच्या वेगवेगळ्या ब्लड टेस्ट असतात, ते त्यानुसार करून घ्यावे लागतात. ते तुमचे डॉक्टर त्या आजारानुसार ठरवून तुम्हाला सजेस्ट करतील, सांगतील की ह्या तपासण्या करून घ्या. त्याच पद्धतीने जर एखाद्या सांध्याचा त्रास जास्त असेल तर तिथला एक्सरे केला जातो. प्रमाण जास्त झालेले असेल तर कधी कधी आपल्याला MRI सुद्धा करून घ्यावा लागतो. आणि या पुढची स्टेजमध्ये जे काही डायग्नोस्टिक इन्व्हेस्टिगेशन, डायग्नोस्टिक सर्जरी असं जरी म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये कधी कधी दुर्बीण टाकून वगैरे पण तिथला आजार आपण इन्व्हेस्टिगेशन म्हणून सुद्धा किती प्रमाणात आहे हे बघण्यासाठी ही छोटी सर्जरी पण करू शकतात. त्यालाही वेळ लागत नाही का डॉक्टर? आर्थ्रोस्कोपी आपण आर्थ्रोस्कोपी ही प्रोसिजर ही स्किलफुल आर्थ्रोस्कोपिक सर्जन जे सुपर स्पेशालिटी आहे त्यांच्याकडूनच करून घेतलेली बरे राहते की जे दुर्बीण सांध्यामध्ये टाकून त्याची किती झीज झालेली आहे याचा पूर्ण अंदाज घेऊन त्यानुसार मग तुम्हाला ते पुढचं सजेशन देतात. डॉक्टर, जेव्हा ट्रीटमेंटचा भाग येतो, उपचाराचा भाग येतो, तेव्हा औषधं दिली जातात, नंतर बरीच दुसरी औषधं दिल्यानंतर इंजेक्शनही सुचवलं जातं. हे इंजेक्शन काय असतं आणि नक्की काय उपयोग करतं ते? इंजेक्शन हे सांध्यामध्ये देणारे इंजेक्शन हे 2-3 प्रकारचे आपण म्हणू शकतो. एक आहे की हायलोरोनिक ऍसिड म्हणून एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये आतमध्ये जी गुळगुळीत राहण्याची क्षमता आहे किंवा कार्टिलेज आहे त्याची क्षमता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तसेच काही ठिकाणी आतमधली सूज जास्त असल्यामुळे ही त्याच्यामध्ये इंजेक्शन दिल्यामुळे स्टेरॉइड ह्यासारखे इंजेक्शन की ते आतमधली सूज कमी करतात. त्या पद्धतीने नुसते इंजेक्शन नाही तर आतमध्ये जे जमा झालेलं पाणी असतं जे की आपण सायनोवियल फ्लुइड असतो ते पण आपण काढून घेतो, ज्याच्यामुळे त्याच्यामधलं प्रेशर कमी झाल्यामुळे हे पेन कमी होऊ शकतं. तर नुसतं इंजेक्शन देणे हा प्रकार नसतो, तर तो डॉक्टर त्यावेळी ठरवतो की आतमधलं पाणी पण काढायचं आहे का. बऱ्याचशा वेळा हे आतमधलं काढलेलं पाणी सुद्धा तपासणीसाठी द्यावं लागतं की कुठल्या प्रकारचा इन्फेक्शन किंवा मग इन्फ्लेमेशन किंवा कुठला आजार आहे याच्यासाठी ते उपयोगी पडतं. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. राजकुमार बोलतात आपल्याशी अकोला इथून. नमस्कार राजकुमारजी. हॅलो, नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मॅडम, ते सारखा वास अंगाला वास येतो आणि काम करताना हे त्रास होतो. गुडघे वगैरे आपले दुखतायत का? कुठला सांधा दुखतोय का? गुडघे नाही, सांधे, हातापायाला एकदम वास येतो. तुमचे हातापायाचे स्नायू आकडतात अचानक. बरं, ठीक आहे. धन्यवाद राजकुमार. आपलं वय किती आहे?
ठीक आहे सर. आपल्याला यांच्या वयावरून पेक्षा आपल्याला हे हातपाय आखडणं किंवा कामामुळे आखडणं याचं आपल्याला उत्तर द्यायचंच आहे. पण प्रेक्षक इथे आम्ही घेतो एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षको, नक्कीच डॉक्टरांकडून आपल्याला माहिती घ्यायची आहे, पण हॅलो डॉक्टरच्या आपल्या उद्याच्या आणि रविवारच्या कार्यक्रमाचा विषय काय तेही आपण जाणून घेऊया. शनिवार दिनांक 26 जानेवारी रात्र 8:30 कार्यक्रमाचा विषय आहे गुडघेदुखी, कंबरदुखी आणि आयुर्वेद. सहभागी होणार आहेत वैद्य समीर जमदग्नी. याशिवाय रविवार दिनांक 27 जानेवारी रात्र 8:30 कार्यक्रमाचा विषय आहे आयुर्वेद डोळ्यांसाठी संजीवनी. सहभागी होणार आहेत डॉक्टर आबासाहेब गडदे. प्रेक्षक, या दोन्ही कार्यक्रमात तुम्ही फोनद्वारे सहभागी होऊ शकतातच, पण याशिवाय हॅलो डॉक्टर DDK Mumbai@gmail.com इथे आपले प्रश्न पाठवू शकतात. डॉक्टर, आता जेव्हा शस्त्रक्रिया असते ती शस्त्रक्रिया नक्की कशी केली जाते आणि खास करून रोबोटिक शस्त्रक्रिया कशी केली जाते? लोकमान्य हॉस्पिटल येथे आपण जे पायोनियर आहेत की ज्याच्यामध्ये आपण रोबोटिक नी सर्जरी करतो, हे प्रत्येक पेशंटला आपण ते ॲडव्हान्स स्टेजमध्ये ऑस्टिओआर्थरायटिसच्या संधिवाताच्या लास्ट स्टेजमध्ये ॲडवाईस करतो, ज्याच्यामध्ये मेनली त्रास जो असतो पेशंटला तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे पायात दुखणे. सर्व मेडिसिन्स घेऊन, फिजिओथेरपी घेऊन, त्याच्यानंतर जर दुसरी कुठली छोटी शस्त्रक्रिया करूनही जर पेशंटला संधिवात असल्यामुळे त्रास कमी होत नाही, जे की आपण महत्त्वाचं, दुखणे हा सर्वात महत्त्वाचा सिम्पटम आहे. जर दुखत असेल या सर्व ट्रीटमेंट घेतल्यानंतरही, तेव्हा आपल्याला न राहून सांधेरोपण ह्या शस्त्रक्रियेकडे जावे लागते. तर आपण शस्त्रक्रिया ही 2 पद्धतीने करू शकतो, एक कन्व्हेन्शनल आणि दुसरी आहे ते रोबोटिकनी. कन्व्हेन्शनल सर्जरीपेक्षा रोबोटिकनी सर्जरी याचे ॲडव्हान्टेजेस फार जास्त आहेत. आता इंडियामध्ये, भारतामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी रोबोटिकनी सर्जरी पसरत आहे. त्याचं मेन श्रेय जातं ते लोकमान्य हॉस्पिटल इथे, कारण लोकमान्य हे इंडियामधले पहिले रोबोटिक नी सर्जरी घेऊन आलेली संस्था आहे. तर रोबोटिक नी सर्जरीमध्ये कन्व्हेन्शनल नी सर्जरीच्या पेक्षा खूप जास्त ॲडव्हान्टेज आहेत. ते असे की कन्व्हेन्शनल नी सर्जरीमध्ये आपल्याला सर्व सर्जनवर अवलंबून राहावं लागते. सर्जन जेव्हा आपण कन्व्हेन्शनल जिग्सनी किंवा ज्या यंत्रसामुग्रीने ऑपरेशन करत असतो, तेव्हा त्याच्यावरचे पूर्ण हाडाचं जे आवरण आहे ते बऱ्यापैकी कमी जास्त प्रमाणामध्ये काढू शकतो, जे की रोबोटिक नी सर्जरीमध्ये आपल्याला हे पर्टिक्युलरली मॅपिंग केल्यामुळे जेवढ्या गरज आहे तेवढंच वरचं आवरण काढलं जातं. एका पद्धतीने आपण असंही म्हणू शकतो की खराब झालेलं आवरण काढून तिथे नवीन आवरण टाकणे हे रोबोटिक नी सर्जरीनी खूप प्रिसाइजली आणि व्यवस्थित केलं जातं. तसंच आजूबाजूचे जे सॉफ्ट टिश्यू की जे आजूबाजूच्या नसा आहेत त्या नसांना सुद्धा रोबोटिक नी सर्जरीमुळे कमीत कमी धक्का लागतो. त्यामुळे रिकव्हरी स्टेज फार फास्ट असते. पेशंट पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी उभा राहून चालू शकतो. नंतर कायनामॅटिक्स जे की त्याच्या हालचाली आहेत किंवा त्याचे जे ॲक्सेस आहे ते व्यवस्थित मेंटेन होतात. तुम्हाला कन्व्हेन्शनलमध्ये डॉक्टर हे स्वतः काहीही ह्युमन एरर करायचे चान्सेस असतात, जे की रोबोटिकमुळे आपल्याला ते चान्सेस फार कमी होऊन जातात. आणि रोबोटिकमध्ये आपल्याला स्वतः सर्जन हा सर्व मॅपिंग किंवा सर्व इन्फॉर्मेशन, सर्व माहिती रोबोटमध्ये दिल्यानंतर रोबोट त्याच्यानुसार स्वतःचे मापदंड किंवा कॅल्क्युलेशन्स मांडून त्याचा जो प्रोसेस आहे योग्य डिसिजन घेतो आणि त्यामुळे चुका ह्या कमीत कमी होतात. सर्जनचा रोल तिथे महत्त्वपूर्ण असतो, परंतु त्याचे चुका होण्याचे चान्सेस हे ॲज गुड ॲज 0 असतात. त्यामुळे त्याचे रिझल्ट्स आणि त्याच्यानंतर त्याचा लॉंग टर्म गेन की जो आतमध्ये आपल्याला टाकलेला फायदा जो आहे तो वर्षानुवर्ष आपल्याला तिथे पाहायला मिळतो, की जे सुरुवातीला कन्व्हेन्शनल मेथडने काही वर्षापर्यंत परत सर्जरी लागू शकते, आता तेच त्याचं प्रमाण त्याचं लाईफ जे आहे आतमधल्या प्रोसेसेस ते कितीतरी प्रमाणाने वाढलेलं आहे. तर आपण डॉक्टर आपल्याला एक व्हिडिओही बघायचा आहे प्रेक्षको, ज्यामध्ये रोबोटिक नी सर्जरी केली जाते. जे जॉईंट रिप्लेसमेंट आहेत ते कसे केले जातात रोबोटिक पद्धतीने ते आपण बघूया.
आत्ता तर तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यामध्ये आपण रोबोट जो आहे तो हा पाहू शकतो. हा ॲनिमेटेड व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर सर्जन एका बाजूला उभा राहून त्याच्यामध्ये गुडघ्याचं जे आवरण आहे त्याचं पूर्ण मॅपिंग करतो आहे. त्याचे डायमेन्शन्स घेतले जातात जे की तुम्हाला त्या समोरच्या स्क्रीनवर मिळतात. त्या डायमेन्शन्स मिळाल्यानंतर तिथे कुठल्या प्रकारचा इम्प्लांट राहतो तो चेक केला जातो. त्यानुसार त्याच्या हालचाली कशा होणार आहेत हे ऑपरेशन नंतर ते आपल्याला आधीच ऑपरेशनच्या आधीच रोबोटच्या मदतीने मिळू शकतात. हा रोबोटिक आर्म आहे की ज्याच्यामुळे आपण त्यावरचं जे आवरण आहे ते अचूक प्रमाणात आणि कमीत कमी काढू शकतो. हे मिलीमीटर्समध्ये आपण बघू शकतो की जे आवरण निघतं ते एकदम कमी प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे हाडाचं सुद्धा कट करायचं प्रमाण आहे ते कमी होतं. आता तुम्ही पाहू शकता की जे वरचं आवरण आहे रोबोटच्या आर्मच्या साह्याने आपण फक्त काढून टाकतो. ते काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे छिद्र टाकून ज्याच्यामध्ये आपण इम्प्लांट बसवणार आहेत तर ते इम्प्लांट कशा पद्धतीने असतं ते आपल्याला पाहायला मिळेल. हे खालच्या नडगीच्या हाडाचं आहे, तसंच हे मांडीच्या हाडाचं इम्प्लांट आहे आणि ह्या दोन्हीच्या मध्ये एक गादी राहते जे की आपण खुर्च्यासारखा हे करतो वापर करतो आणि ते आपण रोबोटच्या मदतीने ऑपरेशनच्या नंतर हे पाहू शकतो की आपण आपली सर्जरी किती सक्सेसफुल आहे आणि ती कशा पद्धतीने आपल्याला रिझल्ट देऊ शकते याचा अंदाज आपल्याला ऑपरेशनच्या दरम्यान ऑन टेबल आपल्याला बऱ्यापैकी येऊ शकतो. आणि प्रेक्षको, खास लोकमान्य हॉस्पिटल तर्फे आपल्याला एक संधी आहे की ज्यांना ऑपरेशन संधिरोप जे जॉईंट रिप्लेसमेंटचं ऑपरेशन करायचं असेल त्यांच्या ऑपरेशनमध्ये खास 1 महिन्यापर्यंत डिस्काउंट मिळणार आहे, सवलत मिळणार आहे. तर नक्की या संधीचा तुम्ही लाभ घ्यावा. प्रेक्षको, यासोबतच आपला आरोग्य सल्ला आहे तो खास संधिवात थांबण्यासाठी. बघूया काय तो. योग्य आहार व योग्य व्यायाम नियमित करावे, तसेच वजनावर नियंत्रण ठेवल्यास सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. नक्कीच प्रेक्षको, आजचा आपला जो आरोग्य सल्ला आहे तो अगदी योग्य आहे. वजन कमी करावे, पण यासोबतच आजचा कार्यक्रम जो आहे त्यातला एखादा भाग जर बघायचा राहून गेल्यास त्याचं पुन्हा प्रसारण सुद्धा तुम्ही बघू शकतात. सोमवार दिनांक 4 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता. याशिवाय आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता निर्माता हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK Mumbai @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. डॉक्टर, अगदी तुम्ही लोकमान्य हॉस्पिटलमधून फक्त असं नी रिप्लेसमेंट हीच आपल्याला सुविधा जास्त आपल्याला बघायला मिळते का अजूनही दुसरे ऑपरेशन केले जातात? लोकमान्य हॉस्पिटल इथे हाडांचे सर्व प्रकारचे ऑपरेशन्स होतात. जसे की ॲक्सिडेंट झाल्यानंतर झालेल्या फ्रॅक्चरची पूर्ण ट्रीटमेंट, त्यानंतर तर हाड जुळत नसतील तर त्यासाठी लागणारे ट्रीटमेंट, त्याच्याशिवाय जर तुमच्या हातापायामध्ये कुठलीही डिफॉर्मिटी म्हणजे व्यंगत्व असेल तर ते करेक्शन करण्यासाठीची पण ट्रीटमेंट आपल्याकडे होते. आपल्याकडे सेपरेट स्पाइन युनिट आहे की ज्याच्यामध्ये मणक्याचे सर्व शस्त्रक्रिया दुर्बिणीतून करू शकतात. मणक्यात जर बाक असेल किंवा मणक्यामध्ये जर मणके मागे पुढे त्याच्या डिफॉर्मिटीज असतील तर ते पण करेक्शन आपल्या इथे होते. हे स्पाइन सर्जरीचं सेपरेट युनिट आहे. त्यानंतर पिडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स, लहान मुलांच्या हाडांच्या शस्त्रक्रिया ही आपल्याकडे होतात. याच्याशिवाय हँड मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी, हाताचे आजार आहेत किंवा मग हाताच्या रक्तवाहिन्यांचे जर काही प्रॉब्लेम असतील तर त्याचे पण शस्त्रक्रिया आपल्याकडे होतात. याच्याशिवाय दुर्बिणीने होणाऱ्या ज्या शस्त्रक्रिया आहेत जसे की गुडघ्यातली कुर्ची तुटणे, ACL तुटणे, लिगामेंट्स तुटणे, तसंच शोल्डरचे एक नसा तुटणे, ह्याच्या अँकलच्या शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त जे आहेत त्यातल्या प्रत्येक आपली छोटी सुद्धा शस्त्रक्रिया हे लोकमान्य हॉस्पिटलमध्ये केली जाते. प्रेक्षको, नक्कीच अपघात असू दे नाहीतर सांधेदुखी असू दे, पण ह्या सगळ्या आजार टाळून याच्यावर यशस्वी अशी शस्त्रक्रिया लोकमान्य हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अभिजित तांबारे करत असतात. डॉक्टर, इतके यशस्वी शस्त्रक्रिया आपण करतातच, पण त्यासोबत जे पुढे अगदी त्या रुग्णांना छान असं त्यांचं आयुष्याचा लाभ मिळतो, अगदी चालणं फिरणं खूप छान होतं, तेही अगदी तुमच्या शस्त्रक्रियांमुळे सहज सुलभ झालेलं आहे.
प्रेक्षक वेळ आपल्याकडे कमी आहे, पण आपण आज मार्गदर्शन डॉक्टरांकडून घेतलेलं आहे. डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला हॅलो डॉक्टर तर्फे आणि दूरदर्शन तर्फे आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.